दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेत, पाठकणा सरळ, मान मध्यभागी, खांदे कोपरे शिथिल, हनुवटी जमिनीला समांतर आणि डोळे अलगद मिटलेले. लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती, 30 ते 35 आवर्तन, ऍक्टिव्ह एक्झिलेशन आणि पॅसिव्ह इनहिलेशन. आणि यासाठी आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. 30 ते 35 आवर्तन आपापल्या क्षमतेने. संपूर्ण लक्ष हे या क्रियेकडे केंद्रित करून घ्यायचं आहे. सावकाश कृती थांबवायची. श्वसन मार्ग, मोकळा झालेला श्वास याकडे लक्ष. हातांची ज्ञानमुद्रा. 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओ. प्रार्थना. दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात. ओंकारं बिंदु संयुक्तम नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची आणि दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमोदन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. आजची आपली साधना जी आहे ही लंग्स कॅपॅसिटी आपली कशी वाढेल याच्यावरती आधारित आहे. तर आता सुरुवात आपली स्टँडिंग पासून होणार आहे. म्हणजे आपल्या फुफ्फुसांची कार्यक्षमता अधिक प्रमाणात वाढवण्यासाठी आजची आपली साधना आहे. स्टँडिंग मध्ये येऊन विश्रांती. मानवाने सहित सोडून. आणि आता दोन्ही हात समोर घ्यायचे. आधी आपण जॉगिंग करणार आहोत. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. हाताच्या घट्ट मुठी वळून घेऊया आणि तिथल्या तिथे जॉगिंग करायचं. बरोबर. तिथल्या तिथे जॉगिंग. नजर समोर. आणि थोडस स्पीड वाढवायचा. टाचा आपल्या सीटला लावण्याचा प्रयत्न. आता दोन्ही हात समोर घ्यायचे. हाताचे तळवे जमिनीला समांतर. हात कोल्ड असू.
हात फोल्ड छातीपाशी. हा बरोबर. आणि आता समोरून आपल्या मांड्या आपल्या हाताला लावायच्या. सावकाश गती थांबवायची. दोन्ही हात खाली. डोकं धरून श्वासाची गती वाढते. नाकाने श्वास घ्यायचा, तोंडाने सोडायचा. विश्रांती. करणार आहोत जम्पिंग जॅक. दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात आधी लांब करायचे. दोन्ही हात लांब. आणि आता दोन्ही पाय आपल्याला स्प्रेड करायचे. उडी मारायची आणि हात डोक्याच्या दिशेने वरती टाळी. बघा याकडे. 1 2. ठीक आहे. 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. थांबायचंय. हात खाली. पुन्हा एकदा डोकं धुती. नाकाने श्वास घ्यायचा, तोंडाने सोडायचा. दोन्ही पाय जोडले. दोन्ही हात समोर नमस्कार स्थितीमध्ये. समोर असे असे सरळ घ्या. हा. आणि आता ते जोडून घ्या. हात जोडायचे बरोबर. आणि आता श्वास घेत घेत आपल्याला हात लांब करायचे. श्वास घेत घेत हात लांब. हा. आडवे पसरवायचे. बरोबर. श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब. श्वास सोडत जवळ. आपल्या फुफ्फुसांचं कार्यक्षमता अजून वाढवण्यासाठी या सगळ्या श्वास घेत लांब. श्वास सोडत जवळ. बरोबर. आता श्वास घेत वर. दोन्ही हात वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. वर्टिकली खेच डोक्याच्या दिशेने वर. हा. श्वास सोडत खाली. पुन्हा मध्यभागी आणायचे. असे हात जोडून घ्यायचे. नमस्कार कसा आपण करतो तसे. हा बरोबर. पुन्हा श्वास घेत घेत वर. श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत पुन्हा हात वर. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. तळवे आपले सिलिंगकडे. हा बरोबर. पुन्हा दोन्ही हात सावकाश खाली आणा छातीपाशी. बरोबर. आणि आता श्वास घेत आपल्याला हात लांब करायचे. बघा या प्रकारे श्वास घेत लांब. समोरून तळवे विरुद्ध बाजूने. श्वास सोडत जाऊ. बरोबर करता. श्वास घेत लांब. जेव्हा आपण हात लांब घेतोय तेव्हा आपल्या फुफ्फुसांच्या इथे कसं आकुंचन होतंय त्याकडे लक्ष द्यायचंय. आणि श्वास सोडत जवळ. जेव्हा आपण जवळ घेतोय हात तेव्हा आपले सगळे स्नायू जे आहेत हे प्रसरण पावतात. श्वास घेत लांब. श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब. श्वास सोडत जवळ. आता श्वास घेत आपले हात आपल्या नजरेच्या टप्प्यात येतील असे थोडेसे आपल्याला 180 डिग्री वरती घ्यायचे. सॉरी 145 डिग्री वर. बघा या प्रकारे. श्वास घेत लांब. हात नजरेच्या टप्प्यात थोडेसे वरती. बरोबर. नजर आपली हातांकडे. श्वास सोडत जवळ. पुन्हा हात छातीपाशी येते. श्वास घेत लांब. श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब. श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब. श्वास सोडत जवळ. आता हात 180 डिग्री वर. श्वास घेत घेत वर. डोक्याच्या दिशेने सरळ ताण स्ट्रेच उभ्या कक्षेत. श्वास सोडत खाली. बरोबर. खाली छातीपाशी. श्वास घेत लांब.
श्वास सोडत खाली. श्वास घेतला वर डोक्याच्या दिशेने. श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत वर. आणि आता इथे थांबायचंय. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. नजर समोर. वर्टिकली खेच. आपल्या साईडचे वायुकोश सुद्धा मोकळे होत आहेत. नजर समोर. हातांना स्ट्रेच. ताण ताण ताण. आणि आता दोन्ही हातांची गुंफण सोडून घ्या. दोन्ही हात एकमेकांच्या समोर असतील समांतर. आणि आता एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत 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 दोन्ही हात खाली. सोडत सावकाश 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 खाली. श्वास सोडत पूर्ण हात खाली. विश्रांती. करणार बद्ध असतं. दोन्ही हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची आणि ती आता आपल्या सीट पासून थोडीशी लांब असते. या प्रकारे हाताच्या तळवे सिलिंगच्या दिशेने. दोन्ही पाय जोडलेले. गुडघ्यात दोन्ही पाय सरळ आहेत. नजर समोर. फुफ्फुस ताणली गेली आहेत आडव्या कक्षेमध्ये. खांदे मागून एकमेकांच्या जवळ आहेत. आणि आता मान आपली चेहरा जो आहे हा सिलिंगला समांतर न्यायचा आहे. थोडीशी मान मागे झुकवायची आहे. असं इमॅजिन करा की आपल्या हातावर कुणीतरी 10 किलोचं वजन ठेवलंय आणि ते जमिनीच्या दिशेने अजून ताणले गेले. तो बंद. श्वास चालू. श्वास घ्यायचा आहे. सोडायचा. बरोबर. सावकाश मान सरळ. मध्यभागी. आणि आता थोडं पुढे झुकायचंय. हात थोडेसे वर असतील. नजर आपली चेहरा आता जमिनीला समान. चेहरा जमिनीला समान. हात तसेच ठेवायचे. हात तसेच. चेहरा जमिनीला समांतर. आणि आता थोडीशी डायनॅमिक हालचाल. श्वास घेत वर यायचंय. चेहरा सिलिंगला समांतर. श्वास सोडत खाली. चेहरा जमिनीला समांतर. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. सावकाश मध्यभागी येऊया. हाताची पकड सोडून घ्या. थोडेस हाताला रग लागले असेल तर हात असे झटकून घेऊया. रग लागतेच. विश्रांती. आजची सगळी आसनं जी आहेत ही आपण श्वासाशी आधारित करणार. डोळे बंद. विश्रांती. करूया वृक्षासन. त्यासाठी दोन्ही पाय जुळलेले. हात शरीराच्या जवळ. उजवा पाय जो आहे तो फोल्ड करूया. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घेऊया. बरोबर. नजर समोर. हवं असेल तर तुम्ही भिंतीचा आधार घेऊ शकता. म्हणजे भिंतीला टेकून उभं राहायला हरकत नाही. आणि आता दोन्ही हात खांद्यातून सरळ. हात खांद्यातून सरळ करायचे. सरळ. आडवे. आणि मग डोक्याच्या दिशेने वर. नमस्कार स्थिती. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची. पापड्यांची कमीत कमी उघडझाप असेल. भिंतीला टेकून उभं राहून करायला हरकत नाहीये. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. आणि दीर्घ श्वसनाची आवर्तन. यथाशक्ती खोल व दीर्घ श्वास घेऊन घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात छातीपाशी येतील. बरोबर. दोन्ही हात खाली. उजवा पाय सरळ. थोडा वेळ विश्रांती. हीच कृती आता विरुद्ध बाजू. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले. हात शरीराच्या जवळ आहेत. आणि आता डावा पाय फोल्ड करूया. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घेऊया.
आणि इथे आपला थोडासा आपण बॅलन्स आपला साधायचा आहे. आपला तोल थोडासा सांभाळायचा इथे. बरोबर, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. आणि मग दोन्ही हात सरळ करायचे खांद्यातून. आणि मग डोक्याच्या दिशेने वर नमस्कार स्थितीमध्ये. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना. नजर समोर. थोडासा पाय खाली घ्यायला हरकत नाहीये. जर बॅलन्स जात असेल ना तर थोडासा पाय खाली घ्या. किंवा अगदीच आपल्याला वृक्षासनाला त्रास होतोय तर मग उजवा पाय जो आहे तो आधी फोल्ड करा आणि मग दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घ्या. उजवा पाय आधी फोल्ड करा. समजा वृक्षासनामध्ये आपल्याला त्रास म्हणजे बॅलन्स नाही साधता येत आहे तर मग आधी उजवा पाय फोल्ड करायचा, जमिनीच्या दिशेने पाऊल सोडायचं, हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे, नजर समोर ठेवायची. आणि मग हीच कृती विरुद्ध बाजूने. डावा पाय फोल्ड करायचा, पाऊल जमिनीच्या दिशेने सैलसर सोडायचं, हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे, नजर समोर. वृक्षासनामध्ये जर आपल्याला बॅलन्स साधता येत नसेल तर आपण एकपादतोलासन मध्ये ही कृती करू शकतो. बरोबर. आणि आता दीर्घ श्वसनाचं आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडू. उलट चाल करताना पुन्हा एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत जोडलेले हात कपाळ, नाक आणि हलवटीला स्पर्श करत हात छातीपाशी. दोन्ही हात खाली. डावा पाय सरळ. विश्राम. वृक्षासनामध्ये समजा नाही तोल सांभाळता आलं तर एक पादतोलासन करायचं. ठीक आहे. आणि मॅटच्या पुढे येऊन उभं राहिलं सूर्यनमस्कारासाठी. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. डोळे अलगद मिटून घेऊया. दोन्ही हात जोडून घ्यायचे. बंद डोळ्यांसमोर नुकताच उगवणारा सूर्य आपण पाहूया. आपल्या भूमध्यामध्ये सर्वश्रेष्ठ कर्मयोगी सर्व जगाला प्रकाशमान आणि ऊर्जा देण्याचं काम करतो. त्याच्यासारखा कर्मयोग अंश रूपाने आपल्यामध्येही यावा अशी आपण प्रार्थना करीत आहोत. आणि गायत्री मंत्राचं पठण एकत्र. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम आदित्याय नमः. वळवूया. आहे तो श्वास सोडून द्यायचा. श्वास घेत 2 हस्त उत्तानासन. श्वास सोडत 3 हस्त पादासन. बरोबर. श्वास घेत उजवा पाय मागे, अश्वसंचलनासन. श्वास सोडत डावा पाय मागे, चतुरंग दंडासन. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे, अष्टांगासन. श्वास घेत सरळ हस्त भुजंगासन. श्वास सोडत पर्वतासन. नजर दोन्ही पायाच्या विठांकडे. पुन्हा श्वास घेत उजवा पाय पुढे, अश्वसंचलनासन. श्वास सोडत डावा पाय पुढे, हस्तपादासन. श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर, हस्त उत्तानासन. श्वास सोडत नमस्कारासन. अजून एक करूया. ओम मित्राय नमः. आहे तो श्वास सोडूया. 1. श्वास घेत 2. श्वास सोडत 3. श्वास घेत डावा पाय मागे, अश्वसंचलनासन. 4. श्वास सोडत उजवा पाय मागे, 5. चतुरंग दंडासन. 6. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे, अष्टांगासन. श्वास घेत आपल्याला कपाळ जमिनीकडे घ्यायचंय आणि श्वास सोडत आपली हनुवटी किंवा छातीचा भाग जमिनीवर टेकवायचा. आणि पुन्हा श्वास घेत 7. सरळ हस्त भुजंगासन. 8. पर्वतासन. श्वास सोडायचा आहे. नजर दोन्ही पायाच्या अंगठ्यांकडे. पुन्हा श्वास घेत डावा पाय पुढे, अश्वसंचलनासन. 9. 10. श्वास सोडत हस्तपादासन.
11 श्वास घे, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर, हस्त उत्तानासन, श्वास सोडत 12 नमस्कार. आणि आता एक डायबिटीज वाला करूया. ओम भास्कराय नमः. एक श्वास घ्यायचा आहे, हस्त उत्तानासन, श्वास सोडत 12 नमस्कारासन. सॉरी, श्वास सोडत 2. आपल्याला हस्त पादासन करायचे. श्वास घेत डावा पाय उजवा पाय मागे, अश्वसंचलनासन 3. बरोबर, नजर फिरिंग. श्वास सोडायचा, उजवा पाय मागे 4 चतुरंग दंडासन. बरोबर. 5 श्वास घेऊया. शशांकासन, गुडघे जमिनीकडे टेकवायचे. आपल्या सीटचा भाग पायावर येईल आणि आपलं कपाळ जमिनीवर. आणि तिथे नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. एक श्वास थांबून पुन्हा 6 श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे, अष्टांगासन. 7 श्वास घे, भुजंगासन. 8 श्वास सोडत पर्वतासन. पुन्हा 9 श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे, शशांकासन. गुडघे जमिनीवर, सीटचा भाग पायावर. बरोबर. इथे एक श्वास थांबून 10व्या स्थितीला श्वास घ्यायचा आहे, उजवा पाय पुढे घ्यायचा आहे, अश्वसंचलन. श्वास सोडत 11 हस्त पादासन. आणि श्वास घेत घेत 12 नमस्कार असेल, तिथल्या तिथेच नमस्कार स्थितीमध्ये. आणि आता एक शेवटचा. ओम खगाय नमो नमः. 1 हस्त उत्तानासन, 2 हस्त पादासन, 3 डावा पाय मागे अश्वसंचलनासन, 4 उजवा पाय मागे चतुरंग दंडासन, 5 शशांकासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 शशांकासन, 10 डावा पाय पुढे अश्वसंचलनासन, 11 हस्तपादासन, उजवा पाय पुढे, आणि 12 नमस्कारासन, तिथल्या तिथेच सरळ. दोन्ही पायांमध्ये अंतर. नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. नंतर सावकाश बैठक स्थितीमध्ये आणि मग पाठीवर पडून विश्राम. एका कुशीला म्हणून पाठीवर पडून विश्राम. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय आणि हात एकत्रित 90 अंशापर्यंत वर घेऊया. दोन्ही हात आणि पाय वर 90 डिग्री. बरोबर. आणि आता श्वास घेत हात पाय लांब करायचे. श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. बरोबर. श्वास घेत लांब, असे आडवे करायचे. आडव्या कक्षात प्रसारण करायचे. डोक्याच्या दिशेने न नेता. हा, बरोबर. श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. बरोबर. सावकाश दोन्ही हात पाय खाली घ्या. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात डोक्याच्या दिशेने वर घ्या, सरळ. आणि आता एक श्वास भरून घ्या, खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. आणि श्वास सोडत
आपल्याला हात खाली घ्यायचे, अकार उकार मकार करत. आपल्या साईडच्या बाजूने हात खाली येतील. अ उ म असा आपल्याला उच्चार करत श्वास सोडून देत हात खाली येणार आहे. पुन्हा एकदा आहे तो श्वास सोडून द्या. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना अकार उकार मकार करीत हात बाजूला. साईडने आपल्या बाजूला येतील हात. ठीक आहे. पुन्हा आपलं संपूर्ण शरीर एका सरळ रेषेत आहे. श्वास घेत हात वर, स्ट्रेच आणि श्वास सोडत अ उ म करीत हात खाली. श्वास घेत हात वर, श्वास सोडत अ उ म. रिलॅक्स, विश्रांती. जेव्हा आपण अकार उकार करतो हे विभागीय श्वसन आहे. याच्याने आपली उदर जी पोकळी आहे म्हणजे आपला श्वासपटल आहे तो अधिक प्रमाणात सुधारतो. विश्रांती. करूया मत्स्यासन. याला कॉम्प्लिमेंटरी आसन आहे मत्स्यासन. आपल्या लंग्स कॅपॅसिटी अधिक वाढवण्यासाठी हे आसन अतिशय उपयुक्त. दोन्ही पाय जुळलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी पद्मासन अर्ध पद्मासन शयन स्थितीमध्ये घालायचंय किंवा साधी मांडली. आपण याच्या आधी पण केलेलं आहे. पद्मासन अर्ध पद्मासन किंवा साधी मांडली. मान आपली सरळ, खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स. आणि आता दोन्ही हात आपल्या कानाच्या बाजूला, हातांची बोट, हाताची कोपरं आपल्या सिलिंगच्या दिशेला आहे. बरोबर. आपले असे हात जे आहेत ना, हाताची जे टोक आहेत ती आपल्या कानाच्या बाजूला अशी ठेवायची. म्हणजे आपल्याला डोकं बरोबर उचलता येतं आणि टाळूचा भाग आता जमिनीवर लावायचा. हा बरोबर करता. टाळूचा भाग आता जमिनीवर लावा. थोडस डोकं वर उचलून. छान. आणि मग आता हात आपले मांडीवर येऊ देत. छान. बरोबर. खूप सुंदर केलं दोघींनी. आणि आता आपली हाताची कोपरं बघा जमिनीवर टेकतायत का? खूप छान. बरोबर. आणि आता इथे आपल्या फुफ्फुसांचं आडव्या कक्षेत प्रसरण. खांदे मागच्या बाजूने एकमेकांच्या जवळ असतील. खांदे रिलॅक्स, छातीचे स्नायू रिलॅक्स. आपला श्वसन मार्ग अधिक कार्यक्षम होतोय ही भावना आपल्या मनामध्ये. श्वास घेतोय, सोडतोय. तोंड बंद, श्वास चालू. खूप छान केलं. यथाशक्ती थांबूया. 1 2 3 4 5. उलट चाल. पुन्हा आपल्या हाताचा आधार घ्या कानाच्या जवळ. सावकाश डोकं वर उचला. पाठीचा एक एक मणका जमिनीवर येऊ दे. डोकं जमिनीवर येऊ दे. हात खाली. दोन्ही पाय सरळ. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर. विश्रांती. संपूर्ण मत्स्यासनाचा आपल्या शरीरावरती जो काही परिणाम झालाय त्याचा मागोवा. सावकाश एका कुशीला वळूया आणि पोटावर पडून विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. बरोबर. डोळे बंद. आता दोन्ही पाय जुळलेले ठेवून कपाळ जमिनीवर. आता आपल्या हाताची घडी करायची. एका हातावर दुसऱ्या हाताने, एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचंय. दोन्ही पाय जुळलेले. एका हाताने दुसऱ्या हाताचं असं कोपर पकडायचं. हा बरोबर. बरोबर. नजर समोर. आणि आता आपल्याला श्वास घेत आपली ही हाताची घडी आहे ना ती छातीपाशी घ्यायची. बघा श्वास घेत आपल्याला हाताची घडी श्वास छातीपाशी घ्यायची. नजर वरती. आणि श्वास सोडत आपले हात पुन्हा समोर येतील आणि आपलं कपाळ आपल्या हातावर येईल. ठीक आहे.
श्वास घेत हाताची घडी छातीपाशी, नजर वरती, आणि श्वास सोडत खाली. ठीक आहे, असे थोडेसे हात पुढे घ्यायचे आणि कपाळ आपला आपल्या हाताच्या घडीवर ठेवायचं. आता जर पाय जुळलेले आहेत आणि अनकम्फर्टेबल वाटत असेल तर थोडस पायांमध्ये अंतर घ्या, मागून थोडस अंतर घ्या आपल्या दोन्ही पायांमध्ये. आणि तर सुरुवात करूया. श्वास घे, हाताची घडी छातीपाशी, नजर सिलिंगकडे, श्वास सोडत खाली, कपाळ हाताच्या घडीवर, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. खाली आल्यानंतर थांबूया. दोन्ही हात खाली, विश्रांती. बरोबर, एका गालावर पडून विश्रांती. करणार आहोत सरळ हस्त भुजंगासन. त्यासाठी स्थिती सुलभ भुजंगासन, सरळ हस्त नाही, सुलभ भुजंगासन. दोन्ही पाय जोडलेले, कपाळ जमिनीवर आहे. आता दोन्ही हात जे आहेत हे आपण एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचं आहे, डाव्या हाताने उजव्या हाताचं किंवा उजव्या हाताने डाव्या हाताचं, आणि ती पकड आपल्या जिथे आपला पाठीचा कणा आहे तिथे ठेवायचे. पावलांचे जे तळवे आहेत हे जमिनीला समांतर, सिलिंगला समांतर असतील. हाताची कोपरं जमिनीला समांतर, कपाळ जमिनीवर आहे. आता याला कोब्रा पोज असंही म्हणतात. आता सावकाश आपल्याला आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग जमिनीपासून वर उचलायचा आहे. नजर सिलिंगकडे, पुन्हा खांदे मागून एकमेकांच्या जवळ. बरोबर, सावकाश वर या बघू आता. बरोबर, नजर सिलिंगकडे. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. श्वास घेतोय, सोडतोय. बरोबर, छान. यथाशक्ती थांबायचं आहे. आता जे हात आपले हाताची पकड जी आहे ती सोडून द्या आणि दोन्ही हात आता आपल्या छातीपाशी घेऊन द्या. हाताची कोपरं छातीपाशी, हाताचा सपोर्ट द्या आता जमिनीवर. हा, जमिनीवर हाताचा सपोर्ट. हाताची कोपरं जमिनीवर टेकू दे. म्हणजे हाताची कोपरं जमिनीवर टेकवा. येस, हा. आणि आता सिलिंगकडे बघा, म्हणजे आपल्या पाठीला थोडासा सपोर्ट मिळतो. नजर वरती, नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. बरोबर. आणि आता उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत आपलं पोट, गळा, हनुवटी, नाक आणि मग कपाळ जमिनीवर. दोन हात खाली, सावकाश एका कुशीला वळूया आणि पाठीवर पडून विश्रांती घेऊया. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. आणि आता एका कुशीला वळून बैठक स्थितीमध्ये येऊया. सावकाश बैठक स्थितीमध्ये विश्रांती. आणि आता एक एक पाय, दोन्ही पाय जुळलेले, एकेका पायाने वज्रासन करून घेऊया. उजवा पाय फोल्ड आणि मग डावा पाय. दोन्ही हात आपल्या मांडीवर, थोडासा सीटचा भाग वर उचलूया आणि आपल्या पायावर ठेवूया. डोळे बंद, हातांची ज्ञान मुद्रा. बंद डोळ्यांनी पूर्णपणे शरीराचा आपला आकृतीबंध तपासून पाहूया. गुडघे जुळलेले आहेत का? सीटचा भाग आपल्या टाचांच्या मध्ये आहे का? पाठीचा कणा नैसर्गिक सरळ. एक श्वास आहे तो श्वास सोडूया.
एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत मनातल्या मनात ओमचा उच्चार. डोळे उघडायचे आहेत. आणि आता करणार आहोत आपण डॉग ब्रीदिंग. त्यासाठी आपल्या हाताचे तळवे आपल्या गुडघ्यांच्या जवळ येतील. बरोबर, हाताचे तळवे आपल्या गुडघ्यांच्या जवळ, खांदे रिलॅक्स. आणि आता जीभ आपल्याला बाहेर घेऊन यायची जास्तीत जास्त. आणि तोंडाने श्वास घ्यायचाय, तोंडाने सोडायचाय. भराभर कृती. जीभ बाहेर असेल, खांदे रिलॅक्स असतील, तोंडाने श्वास घेऊया, तोंडाने सोडूया. कसा पटापटा श्वास घेत असतो भराभर, तशी कृती आपल्याला करायची. जीभ जास्तीत जास्त बाहेर आणि तोंडाने श्वास घेऊया, तोंडाने सोडायचा. आणि तो आवाज आपला आला पाहिजे, जो आपण श्वास घेतो आणि सोडतो ना, तो आवाज आला पाहिजे. ठीक आहे. रिलॅक्स, पोटाचे स्नायू, खांदे रिलॅक्स. सुरुवात करूया. मध्ये तोंड बंद, पाठीतून सरळ, दोन्ही हात मांडीवर, डोळे अलगद मिटून घेऊया. त्या डॉग ब्रिदिंगचा संपूर्ण बघा, आपल्या हवेचा जो घर्षण आहे ते आपल्या पूर्णपणे लंग्स पर्यंत गेलेलं असेल. डोळे बंद, याचा मागोवा घेऊया. आणि करूया आता रॅपिड ब्रिदिंग. त्यासाठी पुढे झुकायचंय. हाताची कोपरं आपल्या गुडघ्याच्या जवळ आणि हाताचे तळवे जमिनीवरती, चेहऱ्याच्या रेषेत. बरोबर. आणि आता पूर्णपणे शरीर जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. एकदम रिलॅक्स. ओठांचा चंबू करूया आणि ओठांनी म्हणजे तोंडाने श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. तोंडाने श्वास घेऊया आणि तोंडाने सोडूया. भराभर कृती. बरोबर. कृती थांबवायची. सावकाश वरती या. पुन्हा दोन्ही हात मांडीवर, डोळे अलगद मिटून ठेवूया. टॉप ब्रिदिंगचा पुन्हा आपल्या संपूर्ण शरीरावरती झालेला परिणाम आपल्या उर भागावरती थोडासा तुम्हाला तिथे वेगळेपणा जाणवत असेल, त्याकडे लक्ष. करणार आहोत स्कंद श्वसन. त्यासाठी हाताची घडी करायची. हाताची घडी आपल्या पोटावरती असेल. बरोबर. श्वास घेत घेत दोन्ही हात वर घेऊया. छान. श्वास सोडत खाली. सावकाश श्वास सोडत सोडत बरोबर त्या रिदम मध्ये खाली आले पाहिजे. श्वास घेत वर. बरोबर. श्वास सोडत खाली. आता डोळे अलगद मिटून घ्या आणि बंद डोळ्यांनी ही कृती करा. डोळे अलगद मिटून घ्यायचे आणि बंद डोळ्यांनी श्वास घेत घेत दोन्ही हात वर. चेहरा शांत, एक हलकस स्मित असते चेहऱ्यावर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. बरोबर. एक लास्ट राऊंड. श्वास घेत वर. जेव्हा आपण बंद डोळ्यांनी कोणतीही कृती करतो तेव्हा आपण त्या कृतीकडे एकरूप होतो. आपलं संपूर्ण लक्ष त्या कृतीकडे असतं. श्वास सोडत खाली. दोन्ही हात पुन्हा मांडीवरती. छान. डोळे अलगद मिटलेले आहेतच. श्वासाची गती तुम्हाला कुठे वाढल्यासारखी वाटली आहे का, याचा मनातल्या मनात मागोवा घ्या. करूया आपण आता मंडूक मुद्रा, ज्याच्याने आपली जी फुफ्फुस आहेत ही अधिक कार्यक्षम होतात. तर ही मंडूक मुद्रा कशी करायची? सोपी आहे. दोन्ही पाय जे आता आपले गुडघे जुळलेले आहेत ना, ते फक्त लांब करा.
दोन्ही गुडघे जे जुळलेले आहेत ना ते फक्त लांब करा, एकमेकांपासून लांब करा. बाकी मागे आपला सीटचा भाग तसाच पायांवरती असेल, फक्त गुडघे आपण स्प्रेड केले. हा, बरोबर. आणि आता पाठीचे स्नायू एकदम रिलॅक्स. समजा आपल्या अँकल जॉईंट्स वरती प्रेशर येत असेल तर मग तुम्ही ही कृती करणं टाळा. अँकल जॉईंट्स वरती किंवा गुडघ्याच्या जॉईंट्स वरती प्रेशर असेल तर हे करणं टाळा. मग साधी मांडी घालायला हरकत नाहीये. ठीक आहे. पाठीचे स्नायू रिलॅक्स, चेहरा शांत, पोटाचे स्नायू रिलॅक्स. आणि आता उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आहे. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होऊ दे. बरोबर, छान. आणि आता एक खेच द्या उजव्या हाताला, उभ्या कक्षेमध्ये खेच. आणि तो मागून डाव्या खांद्यावर ठेवा, मागून डाव्या खांद्यावर. बरोबर. आणि मग डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आहे. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होऊ दे. छान. पुन्हा एक खेच द्यायचा आहे उभ्या कक्षेमध्ये. डावा हात अजून वरच्या दिशेने ताणून घ्या. आणि मग सावकाश तो मागून उजव्या खांद्यावर ठेवा. बरोबर. मान सरळ, नजर समोर. छान. आणि आता डोळे बंद. आणि आता इथे बघा, आपले जे साईडचे वायुकोश आहेत ते मोकळे होत आहेत. त्याचबरोबर आपल्या उरस्थ जे ग्रंथी आहेत किंवा तिथे जे स्नायू आहेत तिथे तुम्हाला प्रेशर, ताण, दाब सगळं जाणवत असेल, त्याकडे लक्ष. दीर्घ श्वसनाचं एक आवर्तन आहे, तो श्वास सोडूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संपूर्ण श्वास संथ गतीने सोडूया. छान. उलटचाल करताना आधी डावा हात आपला गुडघ्यावर येईल वरून, आणि मग उजवा. पुन्हा दोन्ही गुडघे आधी जॉईंट करून घ्यायचे, जुळून घ्यायचे. सावकाश आपला तोल सांभाळत गुडघे जुळवून घ्या. आणि मग एकेका पायाने वज्रासन सोडून घ्या. एक एक पाय सरळ करा. डावा पाय, उजवा पाय. इकडे आपल्या अँकल जॉईंट्स वरती प्रेशर येतो, म्हणून थोडेसे आपले पावलं एकमेकांना अशी क्रॉस करून आपटून घ्या. म्हणजे तो प्रेशर जाईल आपल्या गुडघ्यांवरती आणि अँकल जॉईंट्स वरती प्रेशर येतो जेव्हा आपण मंडूक मुद्रा करतो त्यावेळेला. मंडूकासन जे आहे ते अजून थोडस कठीण. म्हणजे पावलं जी आहेत ना आपण वज्रासनामधली, ती आपण पावलं बाहेर घेतो आणि सीटचा भाग पूर्णपणे जमिनीवर येतो. ते आपलं मंडूकासन होतं. पण ते थोडस कठीण, म्हणजे आपल्या गुडघ्यांवरती अधिक प्रेशर येतो. म्हणून यथाशक्ती ज्यांना करण्याची म्हणजे करू शकतात त्यांनीच हे आसन करावं. आणि आता पद्मासन किंवा पद्मासन घालून घेऊ. प्राणायामाची सुरुवात. सीटचा भाग थोडासा मागे ढकलायचा. बरोबर. आता दोन्ही हातांची आपल्याला आज प्राणमुद्रा करायची, कारण की आज आपली साधना जी आहे ही लंग्स कॅपॅसिटी वाढवण्याची होती, आपली प्राणशक्ती वाढवणारी होती. म्हणून दोन्ही हातांची प्राणमुद्रा. दोन्ही हात समोर घ्या आणि आपली करंगळी आणि त्याच्या बाजूचं आपली रिंग फिंगर ती फोल्ड करायची आणि अंगठ्याच्या टोकाला लावून घ्यायची. आपली करंगळी, त्याच्या बाजूचं बोट आणि अंगठ्याची टोक. बरोबर. त्यांची टोक एकमेकांना. हा, बरोबर बरोबर. ते बाजूचं बोट सुद्धा फोल्ड करा. रिंग फिंगर जी आहे ना, रिंग फिंगर. हा हा, आता बरोबर आहे, बरोबर आहे. आणि त्यांची टोक जुळवून घ्यायची. टोक दोघांचे पण जे टिप्स आहेत ना, तिन्ही बोटांचे टिप्स एकमेकांना जुळवून घ्यायचे. दिसलंय? एक मिनिट. हवं असेल तर मी एकदा शेअर करते. हा, आता बरोबर आहे. हा, आता डॉक्टर ताई तुमचं बरोबर आहे. आणि बघू नम्रता ताई तुमचं. टोक जुळवून घ्या. टोक म्हणजे जे त्यांचे जे अग्रभाग आहेत ना, टिप्स आहेत ना, ते टिप्स एकमेकांना जुळवून घ्यायचे. हा हा, तुमचं बरोबर आहे डॉक्टर ताई. हा, आता तुमचंही बरोबर आहे. हा, नम्रता बरोबर. आणि आता हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. बरोबर. डोळ्यालगत मिटून घेऊया. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावरती आहे, तो श्वास सोडून द्यायचा आहे. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि थांबा. 1, 2, 3, 4, 5. संथ गतीने श्वास सोडून द्या.
स्लोली कम्प्लिटली ब्रीद आउट. आणि थांबा. 1 2 3 4 5. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. होल्ड. थांबा. 1 2 3 4 5. संथ गतीने घेतलेला श्वास सोडूया. आणि थांबा. 1 2 3 4 5. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. थांबा. 1 2 3 4 5. संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून द्या. प्राणायामाचा श्लोक दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. प्राणस्येदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. आपण आपल्या प्राणशक्तीला मनोमन वंदन करीत आहोत. सावकाश मान सरळ. दोन्ही हात खाली. करणार आहोत आपण आज भस्त्रिका प्राणायाम. भस्त्रिकेमध्ये आपल्याला कॉन्ट्राइंडिकेशन लक्षात ठेवायचे आहेत. ज्यांना हाय ब्लड प्रेशर, हृदयविकार आणि त्याचबरोबर डिप्रेशनचा त्रास आहे किंवा कुठलेही मानसिक त्रास असतील तर भस्त्रिका प्राणायाम करणं टाळायचं. इथे आपण फोर्सफुली श्वास घेतो आणि फोर्सफुली श्वास सोडतो. म्हणून हा प्राणायाम हाय ब्लड प्रेशर आणि हृदयविकारवाल्यांनी टाळायचा आहे. तर आता आपल्या हाताच्या घट्ट मुठी वळून घ्यायच्या आहेत. त्या आपल्या समोर ठेवायच्या आहेत, छातीच्या समोर. बरोबर. आणि आता फोर्सफुली श्वास सोडायचा आहे, फोर्सफुली श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. पूरक रेचक फोर्सफुली असेल बघा या प्रकारे. पूरक रेचक, पूरक रेचक. जोरात श्वास घ्यायचा आहे आणि जोरात सोडायचा. ठीक आहे, सुरुवात करूया. हाताच्या मुठी वळवलेल्या. पूरक श्वास घ्यायचा आहे, रेचक श्वास सोडायचा आहे. पूरक रेचक, 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 पूरक रेचक. आता हात वर. पूरक रेचक, 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 पूरक रेचक. थांबायचंय. दोन्ही हात गुडघ्यांवर. डोळे बंद. श्वासाची गती, हृदयाची गती वाढली असेल, शरीराचं तापमान सुद्धा वाढलं असेल याची जाणीव. त्याला कॉम्प्लिमेंटरी शीतली प्राणायाम. जिभेची पन्हळ. जीभ बाहेर घेऊन येऊया सगळ्यांनी. जिभेची पन्हळ. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक हवा आतमध्ये भरून घेऊया. जीभ आतमध्ये, तोंड बंद आणि नाकाने संथ रेचक. अजून एक आवर्तन. जिभेची पन्हळ. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. थंड हवेचा स्पर्श कंठापर्यंत जातोय. जीवात्मध्ये, तोंड बंद, नाकाने संथ रेचक. वाढलेली श्वासाची गती आता थोडी कमी झाली असेल. पुन्हा आपल्या दोन्ही हातांची असे घडी करायची. साधी मांडी घालायला हरकत नाहीये. पायाला रग लागली असेल तर साधी मांडी घाला. आणि पुन्हा आपल्याला हाताची घडी करायची. एका हातावर दुसरा हात ठेवायचा आहे. बरोबर. आणि आता श्वास घेत घेत आपल्याला हात लांब करायचे आहेत. बघा, श्वास घेत घेत लांब. खांदे मागून एकमेकांच्या जवळ. बरोबर. श्वास सोडत जाऊ. हात म्हणजे असे फोल्ड करायचे. हात असे फोल्ड करायचे बघा या प्रकारे. हा,
बाकी आपल्या हाताची जी कोपरं आणि तळवे आहेत हे जमिनीला समांतर. बरोबर. बरोबर. पुन्हा श्वास घेत घेत जवळ. श्वास घेतला. बरोबर. श्वास सोडत जवळ. श्वास घेतला. श्वास सोडत जवळ. अजून एक राऊंड. श्वास घेतला. श्वास सोडत जवळ. दोन्ही हात खाली. जेव्हा आपण असे हात पसरवतो तेव्हा आपले संपूर्ण जे लंग्सचे जे स्नायू आहेत हे असे ताणतात आणि जेव्हा आपण तो श्वास सोडत जवळ घेतो तेव्हा ते आकुंचन पावतात. त्यामुळे पुन्हा आपली ती लंग्स कॅपॅसिटी आहे ती वाढते. आपला श्वसन मार्ग सुद्धा. डोळे बंद. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. आणि आता करणार आहोत संपूर्ण विभागीय श्वसन अकार उकार आणि मकारासहित. हे विभागीय श्वसन आपला श्वास पटल जो आहे म्हणजे आपला डायफ्राम जो आहे हा अधिक कार्यक्षम करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. हातांची ज्ञानमुद्रा. डोळे अलगद मिटून घेऊया. सुरुवातीला आपण करणार आहोत अकार उदर श्वसन. आहे तो श्वास सोडूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना आपलं पोट किंचितस बाहेर येईल. जाणीव उदर भागाकडे आणि श्वास सोडत अकार. पोट हळूहळू आतल्या दिशेला. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. पोट बाहेर येत आहे. श्वास सोडत अकार. पोट आतल्या दिशेला जाईल. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. छातीचा आडव्या कक्षेत प्रसरण. जाणीव आपली उर भागाकडे आणि श्वास सोडत उकार. पुन्हा छाती पूर्व स्थितीला. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. छातीचं प्रसरण. श्वास सोडत उकार. स्कंद श्वसन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. खांदे कानाच्या दिशेला जातील. श्वास सोडत मकार. खांदे पुन्हा पूर्वस्थितीला. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. खांदे कानाच्या दिशेला. श्वास सोडत मकार. खांदे पुन्हा पूर्ववर. करूया संपूर्ण विभागीय श्वसनाची 2 आवर्तनं. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट किंचितसं बाहेर. छातीचा आडव्या कक्षेत प्रसरण. खांदे कानाच्या दिशेला. आणि श्वास सोडत उ म एकत्रित. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उ म एकत्रित. काही क्षण शांत.
डोळे बंद असलेल्या स्थितीमध्येच आपण जी बैठक धारण केली ती सोडून द्या आणि शवासनासाठी स्थिती घ्या. पाठीवर पडून विश्रांती. क्विक रिलॅक्सेशन करून घेऊया. आपल्या दोन्ही पायांमध्ये पुरेसं अंतर असेल. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. आपले हात शरीरापासून लांब असतील. हातांची बोटं अर्धवट मिटलेली, तळवे सिलिंगच्या दिशेला. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. शवासनाची आदर्श स्थिती आपल्या सगळ्यांना आता माहिती आहे. आजच्या साधनेचा मनातल्या मनात मागोवा घेऊया. आजची आपली संपूर्ण साधना आपल्या श्वासावर आधारित होती. आपली लंग्स कॅपॅसिटी, आपला श्वसन मार्ग अधिक कार्यक्षम कसा होईल या अनुषंगाने आपण आजची साधना केली. आणि त्यामुळे आपला जो श्वास आहे, आपली प्राणशक्ती जी आहे, ही अधिक प्रमाणात वाढलेली आहे आणि याचा आपण अनुभव घेत आहोत. मनामध्ये एक सकारात्मक विचार. उत्तानं शववद्भूमौ शयनं तच्च वासनं शवासनं श्रांतिहरं चित्त विश्रांतिकारकं. शरीर आणि मनाला शांती देणारं हे चैतन्यासन, आनंदासन. आपल्या शरीरातला प्रत्येक अवयव जाणीवपूर्वक आपण शिथिल करत जाऊया. सुरुवात दोन्ही पायांपासून. मी माझ्या दोन्ही पायांची पाचही बोटं, तळपाय, टाच, घोटा, तिथले सगळे जॉईंट्स, पोटरीचा भाग, गुडघ्याचा भाग, तिथले सगळे सांधे, माझ्या मांडीचा भाग, तिथले सगळे जॉईंट्स, माझा हिप जॉईंट्स, माझ्या कमरेचा भाग, सीटचा भाग मी मनाने शिथिल करत आहे. संपूर्ण उजवा आणि डावा पाय, पायाच्या नखापासून ते कमरेपर्यंत शिथिल होत चालला आहे, रिलॅक्स होत चालला आहे. आता मी माझी जाणीव शरीराच्या मधल्या भागाकडे घेऊन जात आहे. माझे दोन्ही हात, हातांमधल्या हातांची बोटं, तळहात, मळहात, मनगट, मनगटामधले सांधे, हाताचं कोपर, तिथले सांधे, खांदा, खांद्याचे सांधे मी मनाने शिथिल करत आहे. संपूर्ण उजवा आणि डावा हात माझा शिथिल होत चालला आहे. जाणीव पाठीच्या भागाकडे. पाठीचा सगळ्यात वरचा भाग, मधला भाग आणि तळाचा भाग. ह्या भागांमधले 33 मणके जे आता जमिनीवर अलगदपणे पहुडले आहेत, विसावलेले आहेत, तेही शिथिल होत आहेत. उदरभाग, उरभाग शिथिल होत चालला आहे. छातीचा पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुसं, छोटंसं हृदय शिथिल होत चाललं आहे. कंठातील आजूबाजूचे सगळे स्नायू रिलॅक्स होत आहेत. हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतमध्ये सैल सरसलेली जीभ, संपूर्ण जबड्याचा भाग, टाळूचा भाग रिलॅक्स होत चाललेला आहे. माझे दोन गाल, दोन कान, माझं नाक, नाकाच्या दोन पोकळ्या, नाकाचा शेंडा शिथिल होत चाललेला आहे. अलगद मिटलेले माझे दोन डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळं, पापण्या, भोवया, भ्रूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, माझ्या मस्तिष्कामधला मधला भाग, म्हणजेच माझ्या टाळूचा भाग आणि माझे केस शिथिल होत चालले आहेत, रिलॅक्स होत चालले आहेत. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीर शिथिल झालेलं आहे आणि याची मला मनोमन जाणीव आहे. लक्ष आपल्या श्वासाकडे. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना सो, श्वास सोडताना हम, सोहम, सोहम.
असा जपाजप चालू आहे. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा या स्थितीचा मी या क्षणी अनुभव घेत आहे. मला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. प्रचंड शांतता, समाधान मला या क्षणी प्राप्त होत आहे. मी सुखी आहे, मी समाधानी आहे, मी आनंदी आहे. हा संकल्प आपण आपल्या मनाला देत आहोत. मी श्वास घेताना ह्या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे, सामावून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, चिंता मी बाहेर सोडून देत आहे. प्रत्येक श्वासासोबत मी एनर्जाइज होत आहे आणि प्रत्येक श्वास सोडताना मी स्ट्रेस आउट होत आहे. मला शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक स्तरावरती या क्षणी आनंद, समाधान मिळत आहे. माझं शारीरिक, मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, निरोगी आहे आणि हे कायम तसंच राहणार आहे. आणि यासाठी मी माझ्या मनाला पुन्हा एकदा संकल्प देत आहे. माझं शरीर, मन स्वस्थ, औषधविरहित, व्याधीविरहित राहण्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्यनेमाने यथाशक्ती करणार आहे. आणि यासाठी मी स्वतःला धन्यवाद देत आहे. माझ्या शरीराला मी धन्यवाद देत आहे. कृतज्ञता आपल्या मनामध्ये. समत्वम योगोच्यते या गीतेतील श्लोकाप्रमाणे माझं मन अतिशय खंबीर आहे, निर्भय आहे, संयमी आहे. कुठल्याही क्षणी ते डगमगणार नाही एवढं सामर्थ्य मला या क्षणी प्राप्त होत आहे. आणि हे सगळं माझ्या साधनेचं फळ मला मिळत आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं, इष्टदेवतेचं स्मरण करूया, त्यांना वंदन करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊया आणि जाणीव पुन्हा आपल्या देहाकडे. प्रचंड सकारात्मक ऊर्जा, आत्मविश्वास प्राप्त झालेली स्थिती, त्या स्थितीतूनच आपण आजच्या दिवसाची सुरुवात करीत आहोत. आता पायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल, मान उजवीकडे डावीकडे सावकाश फिरून घेऊया. दुमडलेले पाय आपल्या छातीपाशी असतील किंवा आपल्या पोटाजवळ असतील. आणि उजव्या हाताच्या आधाराने अगदी सावकाश बैठक स्थितीमध्ये डोळे अलगद मिटलेले आहेतच. शांती पाठ बोलूया. दोन्ही हात जोडून घ्यायचे आणि सुरुवात. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. आणि नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ केले. संपूर्ण शरणागत, नतमस्तक, समर्पण भाव आपल्या मनामध्ये. आपली साधना आपण ओमच्या पुढे समर्पित करत आहोत आणि त्याच्या आशीर्वादाने आजच्या दिवसाला सुरुवात करीत आहोत. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्त मर्दन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. भेटूया उद्या सकाळी 6:30. हरिओम. शुभ दिवस. मीटिंग एंड कर.